नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये जीके आणि करंट अफेअर्सचा आपण समावेश केलेला आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, जागतिक हवामान परिषद 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। ही जी परिषद आहे ती बघा दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे। दुबई UAE मधील दुबई या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे। ठीक आहे। भारताचे नेतृत्व कोणी केले? तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे भारताचे प्रतिनिधित्व। ठीक आहे मित्रांनो, या परिषदेमध्ये मोदींनी एक प्रस्ताव मांडला आहे की 2028ला ही जी परिषद असणार आहे 2028ची जागतिक हवामान परिषद 2028 ही भारतात घेण्यात यावी असा प्रस्ताव या परिषदेमध्ये मांडलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे का, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे सचिव कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। सध्याचे सचिव आहेत बघा राजीव मेहता हे ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे सचिव आहेत। जर अध्यक्ष विचारलं तर बघा PT उषा या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत भारताच्या। ठीक आहे। या ठिकाणी मित्रांनो वैशाली रमेश बाबू हे बघा भारताची 84वी ग्रँड मास्टर आहे। कितवी? 84वी। ठीक आहे। त्यानंतर नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत। त्यानंतर प्रश्न आहे का, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो पुणे या ठिकाणी स्थित आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे या ठिकाणी स्थित आहे। या मित्रांनो संस्था तुम्हाला सर्व पाठ पाहिजे त्या संस्थांवर 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। शेकरू खार जो आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। ठीक आहे मित्रांनो, हे कुठे आहे? तर बघा हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे। भीमाशंकर हे अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। ठीक आहे। भीमा नदीचा उगम कुठे होतो? पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी होतो। भीमाशंकर हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी आहे। ठीक आहे। कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? शेकरू, आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, 2023चा बुकर पुरस्कार पॉल लिंच यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला आहे? आता मित्रांनो 2023चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला असा देखील सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर पॉल लिंच नाव लक्षात ठेवा। तर मित्रांनो यांना मिळालेला आहे कोणत्या कादंबरीसाठी? बघा प्रॉफेट सॉन्ग, पर्याय क्रमांक A प्रॉफेट सॉन्ग या कादंबरीसाठी मिळालेला आहे। ठीक आहे मित्रांनो, पॉल लिंच हे आयरिश लेखक आहेत, म्हणजे आयर्लंड या देशाचे निवासी आहेत। ठीक आहे। प्रॉफेट सॉन्ग या कादंबरीसाठी लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? तर मित्रांनो हा जो पुरस्कार जाहीर झाला आहे तो डॉक्टर सौम्य स्वामीनाथन यांना जाहीर झालेला आहे। यशवंतराव चव्हाण पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार 2023 डॉक्टर सौम्य स्वामीनाथन यांना जाहीर झालेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा नीलगिरी हे योग्य उत्तर असणार आहे। नीलगिरी हे भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र आहे। मित्रांनो नीलगिरी पर्वतरांगेला निळा पर्वत म्हणून संबोधले जाते। हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो देखील तुम्ही लक्षामध्ये ठेवायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, धोक्यात आलेल्या प्रजातींची लाल सूची कोण प्रकाशित करते? तर मित्रांनो ही जी लाल सूची आहे ती IUCN द्वारे प्रकाशित केली जाते। याचा फुल फॉर्म मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे, IUCN। ठीक आहे। या संस्थेद्वारे धोक्यात आलेल्या प्रजातींची लाल सूची प्रकाशित केली जाते। त्यानंतर प्रश्न आहे बघा, उचल्या या कादंबरीचे लेखक कोण आहेत? सर्व कादंबऱ्या आणि लेखक तुम्हाला पाठ असले पाहिजेत। उचल्या या कादंबरीचे लेखक आहेत बघा लक्ष्मण गायकवाड। उचल्या ठीक आहे, अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे, पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला रिपीट झालेली आहे। त्यानंतर प्रश्न आहे का, लाडली बहना ही प्रसिद्ध योजना कोणत्या राज्य सरकारने राबवली आहे? तर मित्रांनो ही जी योजना आहे ती बघा राबवली होती
मध्य प्रदेश राज्याने शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना सुरू केली होती आणि आता मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री आहेत, ठीक आहे, भाजप पक्षाचे आहेत। तर लाडली बहीण ही प्रसिद्ध योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने राबवलेली आहे, ठीक आहे। नाव लक्षात ठेवायचं आहे, मोहन यादव नवीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश। त्यानंतर प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर मित्रांनो उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। बघा 2011च्या जनगणनेनुसार बघा उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या स्थानावर येते लोकसंख्येच्या बाबतीत, ठीक आहे। मित्रांनो 2011ची जनगणना ही भारताची 15वी जनगणना होती, लक्षात ठेवा 15वी, ठीक आहे। पहिली झाली होती 1972ला लॉर्ड मेयोच्या काळामध्ये 1972ला, आणि स्वातंत्र्यानंतर पहिली कधी झाली होती 1951ला, ठीक आहे, लक्षात आलं। पहिली झाली होती 1972ला लॉर्ड मेयोच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर पहिली 1951ला झाली होती। 2011ची जनगणना ही किती होती? 15वी जनगणना होती भारताची। त्यानंतर प्रश्न आहे का BCCIचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर मित्रांनो अध्यक्षात बघा सध्या रॉजर बिन्नी हे BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत। याच्या आधी होते सौरभ गांगुली, ठीक आहे। तर मित्रांनो BCCI म्हणजे काय तर बघा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, ठीक आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा महामंडळ असं म्हटलं जातं मराठीत त्याला, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। तर बघा हे झाले रॉजर बिन्नी अध्यक्ष। याचे सचिव जर विचारले तर जय शहा बघा BCCIचे सचिव आहेत, जे अमित शहा यांचे पुत्र आहेत, जय शहा, ठीक आहे। राहुल द्रविड बघा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड। सौरव गांगुली आपण पाहिलेला आहे, रॉजर बिन्नीच्या आधी BCCIचे अध्यक्ष होते। मित्रांनो BCCIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। याची स्थापना कधी झाली तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे भारतातून पाकिस्तानात स्थानांतर करून गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व कलम कोणते? तर मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी कलम 7 हे योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये कावेरी ही नदी उगम पावते? तर मित्रांनो ब्रह्मगिरी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये कावेरी ही नदी उगम पावते। मित्रांनो गोदावरीप्रमाणेच कावेरी नदीला देखील दक्षिण गंगा म्हणून संबोधले जाते, ठीक आहे, लक्षात असू द्या। गोदावरी आणि कावेरी या दोन्ही नद्यांना दक्षिण गंगा म्हणून संबोधले जाते। निलगिरीला निळा पर्वत म्हणून ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे भारताचे संरक्षण मंत्री सध्या कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, मंत्रिमंडळावर प्रश्न विचारला जातो। महाराष्ट्र आणि भारतात दोन्ही तुम्हाला मंत्रिमंडळ पाठ असले पाहिजेत। तर बघा भारताचे संरक्षण मंत्री सध्या आहेत बघा राजनाथ सिंग हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत। अमित शहा सध्या भारताचे गृहमंत्री आहेत। नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत। एस जयशंकर हे भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत। द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आणि जगदीप धनखड उपराष्ट्रपती, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा लिओनेल मेस्सी हा फुटबॉलपटू कोणत्या देशाचा आहे? तर मित्रांनो लिओनेल मेस्सी हा जो फुटबॉलपटू आहे तो बघा अर्जेंटिना या देशाचा फुटबॉलपटू आहे, अर्जेंटिना, ठीक आहे। अतिशय महत्त्वाचा हा फुटबॉलपटू आहे, अर्जेंटिना या देशासाठी खेळत असतो। मित्रांनो 2022चा जो काही फिफा वर्ल्ड कप झाला तो बघा अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे फ्रान्सला हरवून, ठीक आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर हा जो प्लेयर आहे तो अर्जेंटिना या देशाचा प्लेयर आहे, ठीक आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे आणि GKचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। तर बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू राहू द्या आणि ग्राउंडही चालू राहू द्या। धन्यवाद।